असं का होतंय? जाऊ द्या हो, काय असतं आता शेवटी प्रत्येकाला प्रसिद्धीची हवी, प्रत्येकाला पैसा असं वाटतो सरकारचा, ते सोडूनच द्या आता, हे ते चालू राहणार आहे. ते ट्रॅप नाही आहे नसन पण, कारण शक्यतो या राज्यातली महिला तिला जाणे लेकरं स्वतःची, ते काही असू शकतं. आणखीन काही दुसरे 2-3 ट्रॅप यांच्यावर आता उत्तरच देणार नाही. पत्रकार परिषदेतून पुढं फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचा आरोप करण्यासाठी नाहीच. ते म्हणतात तुमचं जो आंदोलन चालू आहे त्यामागे शरद पवार आहे, शरद सोडून पवार द्या. सांगतात तसं तुम्ही करतात. सोडून द्या, सोडून द्या. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मग ती काय आहे ती. चला सोडून द्या, आपलं महत्त्वाचे घ्या, आरक्षण महत्त्वाचं आहे. नसेल तर धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांचे. चलो. आज उपोषणाचा 13वा दिवस आहे. तुमची मागणी आहे, मूळ मागणी आहे तुमची की जो अध्यादेश निघाला आहे तो अध्यादेश त्याची अंमलबजावणी करावी. अधिवेशन झालं, सर्व झालं, परंतु कुणी अजून तुम्हाला सरकारकडून संपर्क करत नाही. जसं संपर्क केला तुम्ही तयारी आहे त्या चर्चा करण्यासाठी? नाही, संपर्काला काय, संपर्क काय करतील ते? संपर्क करायला बाजू त्यांच्या अंगावरती, त्यांना यायला तोंड तर पाहिजे ना इकडे. अधिसूचना त्यांनी काढली, अंमलबजावणी त्यांना करावी लागणार आहे. कशाला येते इकडे? इकडे येऊन काय करते? इकडे यायला तोंड तर पाहिजे ना. त्यांनी आता एकच काम हातात धरलेलं आहे, आता एक माणूस उठवणे. पण खानदानी मराठ्यांचा माणूस मराठ्यांच्या विरोधात बोलूच शकत नाही. चलो. तुमचे माणसं आता फोडायला सरकारने सुरुवात. आमचे नाही, ते त्यांचेच आहेत. आमचे फुटत नसते, त्यांचेच आहेत. गेल्या काही दिवसामध्ये तुमचं सरकारशी काय बोलणं झालं? मग बोलणंच नाही, कसलंच बोलणं नाही. बोलून काय करते ना हो? ही जसं अधिसूचनेची अंमलबजावणी पाहिजे, त्यांनीच काढलेली अधिसूचना, मग द्यायचं नाही. मग जेवढे विरोधात बोलते तेवढ्याला बळ द्यायचं, एवढंच काम करायचं. पण माझं खास करून मराठा समाजाच्या माणसं असतील, महिला असतील, यांना विनंती, प्रश्न समाजाचा, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी समाजाचं वाटलं नको. असतील काय मतभेद तर नंतर बघू, हे मात्र माझं विनंतीपूर्वक आव्हान. तुम्ही नेहमी म्हणता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तुमचा विश्वास आहे. त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तुम्हाला सरसगट मराठा समाजाला जे सगळे सोयरे त्याची व्याख्या घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत तुमचा विश्वास होता, आता विश्वास उडाला आहे. आता त्यांनी अधिसूचना करावी आणि विश्वास पुन्हा संपादन करावा. बोलणं तुमच्याकडनं बंद आहे का त्यांच्याकडनं बंद? आमच्याकडं कवा उघडच आहे, आमच्या दाराला कडीच नाही, कडी नाही, कोंडा नाही, कवा उघडच आहे, मोकळंच आहे. या कवा आली, पण अंमलबजावणी पाहिजे. आणि आंदोलन बी बंद नाही राहणार, अजिबात नाही राहणार. आंदोलन बंद नाही राहणार. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणखीन एक विनंती, सामाजिक कार्यक्रम जे असतील ते सामाजिक तेच सुरू राहतील. त्यांना आपण विरोध करायचा नाही सामाजिक कार्यक्रमाला. राजकीय नेता फक्त आपल्या दारात येऊ द्यायचा, हे आपला प्रश्न आहे. आत्ता माझ्याकडं परळीचे महाराष्ट्राच्या संदर्भात आले होते, पौराणिक महासंघाचे परशुराम काहीतरी जयंती, त्यांची मोठी परिषद आहे, त्याच्या संदर्भात मराठा समाजानं परळीत त्यांचा मोठा एक कार्यक्रम आहे, त्यांनाही सहकार्य करावं. कारण आपला वाद हा सरकारशी, कुठल्या समाजाशी नाही आहे, सरकारशी. रास्ता रोको करणं आणि आपली मागणी करणं आपला अधिकार आहे. आपण रोज रास्ता रोको करणार आहेत आणि रोज निवेदन सरकारला देणार आहेत, अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा म्हणून. रोज केसेस मागं घ्या म्हणून, हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून रोज आपण करणार आहे. त्यामुळं 10:30 ते 1 याच वेळेत करायचं आहे आपण, दुसरा वेळ घ्यायचा नाही आपण. कारण पोरांच्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षा एकदा होईपर्यंत, एकदा परीक्षा झाल्या की मग कशा स्वरूपाचा करायचा काय तर दुसऱ्या टप्प्यात आणखीन ठरवू आपण. फक्त पहिल्या टप्प्यात रोज सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको संपूर्ण गावकऱ्यांनी महाराष्ट्रभर करायचा आहे म्हणजे करायचा. आणि विशेष करून आणखीन एक सांगायचं की आरक्षण असलेले मराठे आणि नसलेले मराठ्यांची एकी दाखवण्यासाठी दोघांनी या आंदोलनात उतरायचं पूर्ण महाराष्ट्रभर, ही पण सगळ्याला विनंती. मध्यरात्रीच्या सुमारास काही दिवसांपूर्वी मंगेश चिवटे आले होते, तुम्ही त्यांना मसुदा देखील सुचवला, ते म्हणजे दुरुस्ती करून आणणार होते असं तुम्ही सांगितलं. मात्र त्यानंतर तुम्हाला काही संपर्क झाला का? नाही, एसट्या बंद आहेत ना तेव्हापासून, त्यांना एसटी तिकीटच मिळालं नाही. तुम्ही शासनाला काय अल्टिमेटम देताय का या मसुद्याच्या संदर्भामध्ये, की एवढ्या दिवसात हा सुधारा किंवा एवढ्या दिवसात द्या किंवा एवढ्या दिवसात हे करा, असं काय तुम्ही ठरवलं?
काल आज सांगितलं होतं आम्ही त्यांना 2 दिवसात. काय विषय नसतो, हरकतीचा मोठा विषय नसतो. एवढं काय कायद्याच्या प्रक्रियेत हरकती घ्यावाच असं काय नसतं. कळतो थोडाफार आम्हाला बी, जेवढा कळन तेवढा कायदा आमच्या कामापुरता आम्हाला कळतोय. एवढं काय हरकती इतक्या मनावर घ्यावं तर त्याला 2 दिवस लागावं असं काय नसतं. खूप हरकती आलेल्या आहेत, खूप प्रकरणं झाले आहेत. शेकडो प्रकरणं आहेत राज्यात हरकती आलेले, शेकडो. काय करायचं सरकारने ठरवायचं असतं. कोणते कायदे बनवायचे, त्याला किती हरकती आल्यात काय आल्यात सरकारने ठरवायचं असतं. कोणत्या कायद्याला किती आल्या, कोणता कायदा पारित करताना काय झालं, 2004च्या कायद्याच्या टायमाला काय झालं, 2006 भटक्या विमुक्तांचा कायदा बनवताना हरकती किती आल्या, हे सगळ्यांना सगळं माहीत असतं. हे किती मनावर घ्यायचं, काय करायचं ही त्यांचा प्रश्न असतो. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेब याची अंमलबजावणी करतील ही आशा आहे मराठा समाजाला. करतील, 100% करतील. कारण मराठा समाज नाराजी त्यांना परवडणार नाही. आणि ते हुशार आहेत दोघं पण. हुशार यासाठी आहेत की त्यांना जे 10% आरक्षण दिल्याच्या नंतर अपेक्षित होतं ते राज्यात झालेलं नाही, याचा अर्थ क्षणात ओळखतील. म्हणजे आपल्यात एक मन आहे, सगळा भात शिवडायचा नाही, शितावूनसुद्धा परीक्षा येते. तसं ते दोघंही माहेर आहेत राजकारणातले. डाव प्रतिडाव टाकायला निभार आहेत ते दोघं पण. त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या पण आणि फडणवीस साहेबांच्या 1 मिनिटात लक्षात आलं असं की आपण जे अपेक्षित पाहिलं 10% दिल्याच्या नंतर राज्यात गुलाल बसणार नाही, कोणीच उधळला नाही. त्यांच्यासुद्धा 10-5 जणांनीच फक्त ही केलं. याचा अर्थ त्यांनी ओळखला की मराठा मात्र 100% आता बदलला आहे. त्याच्यावरून ते परीक्षा घेतील आणि त्यांच्या लक्षात येईल की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आपण करून टाकू आता. हे 100% असं म्हणून करतील ते. खरं तर त्यांनी एका फटक्यात ते दोन्ही कामं त्याच दिवशी करायला पाहिजे. 10% पण द्यायला पाहिजे आणि अंमलबजावणी करायला पाहिजे. त्यांच्या अंगावरचा गुलाल 15 दिवस निघाला नसताच आहे. हां, 15 दिवस. मुंबईतला गुलालसुद्धा 15 दिवस बाहेर निघाला नसता. पण तुम्हाला अध्यादेशाचा शब्द दिल्यानंतर आता त्यानंतर तुमचं काय सरकारशी बोलणं झालंय का की त्यावर आम्ही असं करतोय, हे करतोय, आमचं हे सुरू आहे, असं काही बोलणं झालंय का किंवा काही निरोप त्यांच्याकडनं आलाय? नाही नाही, काहीच नाही. त्यांच्यावर दडपण असतं त्याचं, ते लेवलेचं. त्याला भेटेत ते सगळेजण. त्याच्या दबावाखाली मराठ्यांचं ते वाटोळं करते. ते दोघं तिघं पण तिसरे त्यांनाच भीतेत. तिसरे उपमुख्यमंत्री तेही त्यांनाच भीतेत. त्याच्यामुळं हे ते तिघं बी मराठ्यांची गरज नाही तिघांना पण. त्यामुळे कसं संपर्क करते. दडपण आहे शेवटी. गाडी त्यांची यावलीतून यायची ना त्याच्या दारात. ते गाड्या फोडीन त्यांच्या. जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा उद्या संभाजीनगरमध्ये दिवसभराचा दौरा आहे. त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का? आणि त्यांनी त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? सांगितलं तरी केलं पाहिजे ना. पण सांगून तरी काय करू, नुसत्या अपेक्षाच काय, माझ्या समाजाच्या अपेक्षा आहेत सगळं. सांगून काय करू. पण कोणचे यायचे, दुसरे तिसरे लयच आहेत भाऊ, त्यांच्या ध्यानात नाही राहिला की माथाळा. त्यामुळं ते आता ते त्यांचा प्रश्न आहे, यायचं आहे नाही यायचं. आमच्याकडून दारं खुले आहेत. मात्र आम्ही सगळ्याला आव्हान केलेलं 1 तारखेला. सगळ्यांनी, मुख्यमंत्र्यासह सगळ्या आमदार मंत्र्यांनी 1 मार्चला या. मग आम्ही नावं टाकून खुर्च्या टाकून ठेवणार आहे ती. कारण आमच्या काही वयोवृद्ध माणसाला, हजारो माणसांना, म्हाताऱ्या वयोवृद्ध माणसांना काय त्यांना विनंती करायची, सांगायचं आहे. राजगादीचे मालक तुम्ही आहेत, सत्ता तुमच्या हातात आहे, त्यांना काही सांगायचं. येतील ते. कारण म्हाताऱ्या माणसं तिकडे जाऊ शकत नाहीत, वयानं थकलेले आहेत. म्हणून एकदा मायबाप समाजानं त्यांना बोलवलं आहे तर येतील सगळे आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, 2-3ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येतील सगळे. आम्ही त्यांच्या खुर्च्या लावून ठेवणार तिथं. समाज वाट बघणार आहे. आज सकाळपासून तुमची तब्येत खराब आहे. तुमचे डॉक्टर जे तुमच्यावर उपचार करत आहेत राठोड, त्यांनी देखील सांगितलं आहे की आता जर तुम्ही जीवन घेतलं नाही तर तुमची परिस्थिती अजून बिघडू शकते. अंमलबजावणी करायला पाहिजे ना सरकारनं लवकर. सरकारनं अंमलबजावणी करायला पाहिजे ना. इकडं लक्ष देणं गरजेचं आहे, मराठा समाजाकडं आणि आंदोलनाकडं सरकारनं. कोण विरोधात आरोप करायला उठतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याला सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. येण्या जाण्याच्या सहित मिळ्यापासूनच्या, जेवणा खावण्याच्या, पैशा पाण्याच्या, हे सगळ्या करून देण्यापेक्षा इकडं समाज घ्या ना. ते काय समाज थोडा आहे, त्यांच्यामुळं तुमचं वाटोळं होईल विनाकारण राजकीय करिअरचं. इकडे समाज आहे तुम्हाला आशीर्वाद देणारा. यांना साथ देऊन यांची मागणी जी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणं ती करा. त्याच्यात मराठ्यासह ओबीसीचा सुद्धा फायदा आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेत. ते करा ना. ते विरोधकांना कुठे ही करत बसता. आणि काय 20-25 जण म्हणजे लय मोठा आकडा दिसतोय का तुम्हाला एवढ्या मोठ्या 6 करोडमध्ये? अपेक्षा होती असं होईल? ही महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं मी, GPवर बसलो होतो आपण तेव्हा. त्यातले 3 झालेत, आणखीन 16-17 राहिले. 4-2 जण वाढू शकतात आणखीन नवीन ती.
कारण सगळ्या सुविधा त्यांच्या हातात आहेत ना सध्या. शेवटी काय असतं, लोक म्हणतात ना मालकाने सांगितलं की सगळं उपलब्ध होतं, तसं राज्याचं मालक मराठ्यांनी त्यांना करून ठेवलं आहे, उपलब्ध आहे. हे चिल्लर लोकाला ज्याला फेसबुकला माहीत नाही, त्यांना एवढाले चॅनलचे व्यासपीठं एका मिनटात उभा राहतात घंट्यासाठी. याचं काय आसन का नाही गमक? हां, संभाजीनगरच्या वेळेस तेच झालं, मुंबईहून फोन आले ते डायरेक्ट उभा राहा म्हणून पाठीशी. हे आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ झाला होता, त्याच्यात तो भाजपचा लय बडा नेता होता. बडा नेता बाहेर काढीन म्हणलं की दुसऱ्या दिवशी बंद झालं ते. कारण मला माहीत झाल्याशिवाय मी पोकळ धमकी नाही देत. कालचं प्रकरण मला माहीत झालं. 1 मिनटात सांगितलं याच्या मागं 3 बडे नेते कोण आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता कोण आहे. नाव सांगितलं. तुम्ही चिल्लर लोकांसाठी मुख्यमंत्री काय संपितो? असले प्रवक्ते करीत असते तो कुठं? असले बडे नेते असते तो. पक्ष संपायला लागला किंवा सत्ताच डॅमेज व्हायला लागली आणि एक चिल्लराला पुढं घालायला लागली बलात्कारी करणाऱ्यांना, असल्या भंगारांमुळं सरकार डॅमेज करायचं, आपला नेता डॅमेज करायचा. असले प्रवक्ते असतात का कुठं पक्षाचे? असले कुठं बडे नेते असतात का? त्या प्रवक्त्याला ज्ञान पाहिजे की आपण हे असलं पुढं घातल्यामुळं हे असलं ते याच्यात वाहून येत असतं बघा पुरात सगळीकडचे घाण. हां, ते तसले असले त्यातलं एक उचलायचं आणि हे पुढं घालायचं. आणि स्वतः प्रवक्ताने एवढा मोठा आपला नेता मुख्यमंत्री त्याला बदनाम करायला लावायचं. किती मूर्खपणा आहे, महामूर्ख. मग काय होणार आहे? मी प्रामाणिक करतो, माझ्या समाजासमोर आहे सगळं ना. समाजाला माहिती आहे ना, मला कोणता प्रश्न विचारला तर माझ्याकडून काही चुकच नाही ना. आता मला कोणी काही म्हणतं त्याला मी काय करू? पहिले म्हणले शिंदेसाहेब माया मागे आहेत, नंतर म्हणले फडणवीस साहेब आंदोलनाचे मागे आहेत, नंतर म्हणले अजित पवार आहेत, नंतर तर म्हणले शरद पवार आहेत. सगळे सोडून दिले. नंतर म्हणले राज ठाकरेचे. राज ठाकरे सोडून दिले म्हणले ते बी नाहीत. म्हणले आता उद्धव ठाकरेचे. नंतर म्हणले बच्चू कडूच आहेत. सगळे चापसून बघितलं म्हणले कुणीच नाही राव. म्हणजे काय सगळं एक मला त्याचं नाही काय वाटत. खोटे आरोप तुम्ही फक्त समाजावर लक्ष ठेवा. समाजात फूट पडन लई दिवसांत समाज एक झाला आहे. तुमच्या आताताईपणामुळं नाचू नका नुसतं. तुमच्या नाचण्यामुळं एवढा मोठा समाज आलेला वाटलो नका होऊन, एवढंच म्हणून. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला याच्यासह आणि माझ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, मराठा समाजाचा माणूस असो किंवा महिलाताई असो, यांनी समाजाकडे सध्या बघा. तुमचं आमचं काय असेल तर नंतर बघू, मतभेद असतील तर. आज समाजाचं कल्याण होऊ द्या एकदा, मग बघू पुढं काय. महिला येतील असं वाटलं? महिला अशा पद्धतीने समोर येतील असं वाटलं? हां, 2-4 आहेत ट्रॅपमध्ये. त्या 22 पैकी पहिल्या 2-4 आहे आणखी. पण ते मी ज्यावेळेस सांगितलं ना, मला याच्या पाठीमागं कोण आहे माहिती आहे? नेता. यांना दोष देऊन काय उपयोग नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, या आरोप करणाऱ्याला दोष देऊन काय उपयोग नाही. काय असतो तो एकदा ट्रॅपमध्ये कोणी बी माणूस एकदा भावनिक होऊन उतरला ना, सहज आम्हीच दाखवलं. लय वेळेत चहाला तर साल्याला माणूस आहे, त्याला जरा म्हणलं नाही चल रे जरा कॉफी पिऊन येतो, त्याला वाटतं थोड्या वेळानं पाहिजे. ते एक जनरल असतं ते जीवनात. आपण दिवसभर नांगर हाना आणि चहा प्यायची तलब त्याला होऊन द्या, आणि माणूस जर भसकून दुसरा आला का काय चहा पितो, चल आपण हॉटेलवर जाऊन ते नांगर उभा करायला सुद्धा भ्यायचा नाही. कॉफी पिऊन यायचं म्हणल्यावर तोवर नांगर. मग इकडं नांगर सगळ्या दोन्हीत का हिंडाना बैलाची एकटे घेऊन. ते ट्रॅप भयानक असतं. ते भावनिकता लय भयानक असते. हां, म्हणजे देवदिकांना सुद्धा हे चुकलेलं नाही, छत्रपतींना सुद्धा हे चुकलेलं नाही आरोप विरोध. त्याच्यामुळे आपण काय त्याचा जास्त लोड नाही घ्यायचा. महाराजांची संस्कृती काय आहे, वारकरी संप्रदायाची संस्कृती काय. रागाच्या भरात तुला बोललो तर आम्ही, दुसऱ्याला नाही. म्हणजे हे एकूण हे डाव आहे सरकारचे. ते नेमकं त्या जाळात माणूस फसला ना दादा, लय अवघड असतं. चांगले फसलेले बाहेर निघाले. मला वाटतं तुम्हाला बरेच अनुभव आहेत त्याचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.